दरम्यान जरांगेंच्या आंदोलनाच्या भूमिकेवरून प्रकाश शेंडेंनी हल्लाबोल केला आहे। जरांगे पुन्हा आंदोलन करणार असतील तर आम्हीही आंदोलन करू असं ओबीसी नेते प्रकाश शेंडे म्हणाले। त्यांनी तसा इशारा दिलाय। ओबीसींशी पंगा घेण्यास सरकारला परवडणार नाही असंही शेंडे म्हणाले। तर सगळे सोयरे अध्यादेश काढला तर राजकीय आणि रस्त्यावरची लढाई लढू असंही ओबीसी नेते प्रकाश शेंडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सगळे सोयरेसाठी पुन्हा 20 जुलैपासून उपोषणाचा इशारा दिलाय। त्यावरून ओबीसी नेते प्रकाश शेंडे यांनीही आंदोलनाची भूमिका घेतली। मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो, जर तुम्ही आज रात्रीत नाही दिलं, कारण मी 2-4 दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी 20 तारखेला स्थगित केलेला आमरण उपोषण हे आंतरवाडी सुरू करतोय आणि कठोर करतोय। आता मेलो तरी माग हटणार नाही, पण मराठ्यावर गुलाल मी टाकणार आहे। जर ह्या गरीब समाजाचं आरक्षण कुठे दिवसाडोळा हिसकावून घेणं असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आम्ही स्वस्थ बसणार नाही। आंदोलन तुम्हाला करता येते, आम्हालाही आंदोलनाचा अधिकार जो आहे बाबासाहेब आंबेडकर आम्हालाही दिलेला आहे। हाकेंचं आंदोलन सगळ्यांनी पाहिलेलं आहे, ती फक्त झाकी आहे। हाकेंचं आंदोलन जे आहे ते फक्त झाकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे, होऊन जाऊ द्या ना। आणि जरांगे तुम्ही ह्या भुजबळ साहेबांच्यावरती किंवा आमच्या नेत्यांच्यावरच्या शिव्या तुम्ही नाही थांबवल्या, आमची पोरंसुद्धा शांत बसणार नाहीत। ज्या शिव्या ज्या आहेत, शिवांचा उगमच आमच्या भटक्या मुक्ताच्या वाड्यावस्थेत होतो आणि त्यामुळे त्या शिव्या तुम्ही नाही सहन करणार आणि म्हणून त्या शिव्या थांबवा। या ठिकाणी कायदेशीर भाषा बोला, संविधानाची भाषा बोला ना। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावू देता मराठा समाजाला त्यांचं आरक्षण द्यायचं, म्हणून त्याच्यात वाद होण्याचं काहीच कारण नाही। दोन समाजाला आपसामध्ये भिडवण्याचं काही लोक जे काही प्रयत्न करतायत, त्या प्रयत्न आम्ही कधी सक्सेस होऊ देणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। आज काही लोकांना वाटतं की मराठा समाजाने ओबीसी समाजाच्या विरोधात उभं राहावं, ओबीसी समाजाने मराठा समाजाच्या विरोधात उभं राहावं, परंतु असं समाज, दोन्ही समाज या महाराष्ट्राला हवेत, दोन्ही समाज एकत्रितपणे राहावेत ही सरकारची इच्छा आहे, भूमिका आहे। म्हणून यांच्यामध्ये आपसामध्ये कधी भांडण होऊ देणार नाही। दोन्ही समाजाच्या मागण्या सरकार सहानुभूतीने त्याचा विचार सुद्धा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।